जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळा आज पार पडतोय। आषाढी वारीसाठी आज तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूमध्ये दाखल झालेत। मुख्य मंदिराला विविध रंगांच्या फुलांची सजावट सुद्धा बघायला मिळते। विविध रंगांच्या सुंदर फुलांची सजावट या ठिकाणी केलेली आहे। सागर शिंदे आमचे प्रतिनिधी यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा व त्याचाच आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण मागे जर पाहिलं त्या ठिकाणी मुख्य मंदिराला या ठिकाणी फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। विविध रंगांचे फुलं या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध रंगांच्या फुलांनी या ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं देखील नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। खरं तर या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणाची लगबग आपल्याला या देवस्थानच्या या परिसरामध्ये पाहायला मिळते, देहूमध्ये पाहायला मिळते व त्या ठिकाणी हरिनामाचा गजर, तुकारामांचा गजर या ठिकाणी सतत होत असल्याने आपल्याला दिसून येत आहे। सकाळच्याच वेळेस या ठिकाणी आरती झाली व त्यानंतर या ठिकाणी पुढच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत। खरं तर सकाळच्या आरतीनंतर 10 ते 12 पर्यंत या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे आणि त्या काल्याच्या कीर्तनानंतर खरं तर ह्या पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे आणि एकंदरच या ठिकाणी पालखी सोहळ्याची सुरुवात झाल्यानंतर पुढील प्रस्थानासाठी हा जो पालखी सोहळा आहे त्या ठिकाणी पादुका आहेत त्या इनामदारवाड्यामध्ये म्हणजे आजोळामध्ये जाणार आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं विविध रंगांची फुलं ह्या ठिकाणी ह्या मंदिराचं रूपडा अजून सुंदर करताना आपल्याला दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू। तर देहूमधली आपण दृश्य पाहतोय, मोठं भक्तिमय वातावरण या ठिकाणी बघायला मिळते। वारकऱ्यांचा सुद्धा मोठा उत्साह बघायला मिळतोय। तर इंद्रायणीच्या घाटावरून सागर शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, इंद्रायणी घाटावरती सध्या काय वातावरण बघायला मिळते, काय उत्साह बघायला मिळतोय? नक्कीच या ठिकाणी इंद्रायणीच्या घाटावरती अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे। इंद्रायणी ही पवित्र नदी मानली जाते आणि या देहूमध्ये आता आपण पाहू शकतोय की इंद्रायणीच्या घाटावर हजारो असे वारकरी स्नानासाठी आलेले आहेत। अनेक जण विठुरामाचा गजर करत आहेत, अनेक जण आपल्या तुकारामांचा गजर करत आहे आणि या ठिकाणी आपण जसं वारीमध्ये विविध रंग पाहतोय तसे विविध रंग आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी या ठिकाणी वासुदेव दिसत आहेत, काही वारकरी दिसत आहेत, या ठिकाणी संबळ वाजवणारे दिसत आहेत। विविध रंग हे वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल या ठिकाणी कशा प्रकारे आपण वारीची सेवा करताय? काय वारीमध्ये सेवा अशी करतो की बापूराव पांडुरंग भांडे, गोंधळी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, मुक्काम वकील असते। गेले 40 वर्षाली देवाची सेवा आपण करतो। सेवक म्हणून भावगीत, गोंधळ गीत, जोगवे प्रेक्षकांसाठी काय ऐकवाल काय? हो ऐकाल की, चालेल की। विठ्ठल 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 खरंच हाय वो खरं, खरंच हाय वो खरं अन भक्ती सेवा खरं, ए भक्ती सेवा खरं कशाला जायचं दूर महाराष्ट्रात पंढरपूर, ए कशाला जायचं दूर महाराष्ट्रात पंढरपूर। देहू पंढरी करूया वारी, देहू पंढरी करूया वारी खरंच हाय व खरं, खरंच हाय व खरं ए कशाला जायचं दूर महाराष्ट्रात पंढरपूर, ए कशाला जायचं दूर महाराष्ट्रात पंढरपूर। या ठिकाणी पाहिलं असेच विविध रंग या वारीमध्ये वारकऱ्यांसोबत वारकरी आता हेच रंग घेऊन पंढरीकडे प्रस्थान आज करणार आहेत। निश्चित सागर, मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पंढरीला गेले चंद्रभागात बायगा आंघोळ केली त्याला साजीवंत बाळयमा वरिमा, त्याला साजीवंत बाळयमा वरिमा आई की दुकाने वारे हो
साजीवंत बाळयमा वरिमा त्याला साजीवंत बाळयमा वरिमा आईची दुकाने वार गोरा कुंभार संत गोरा कुंभार. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पार पडतोय. आज सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. या काल्याच्या कीर्तनानंतर पालखी सोहळ्याची खरी सुरुवात होत असते आणि या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका इनामदार वाड्यामध्ये नेल्या जातात. याबद्दल आपल्याशी संवाद साधलाय देव संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आज पालखी सोहळा आहे व आज या ठिकाणी मंदिरातून पालखी पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे. आपल्यासोबत मुख्य विश्वस्त आहेत. काय सांगाल, कशा प्रकारचा आजचा दिवसभराचा सगळा कार्यक्रम होणार आहे, काय सांगाल? रामकृष्ण हरी. जगद्वंदनीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा हा 339वा पालखी प्रस्थान आहे. आज सकाळी काकडा आरती झालेली आहे, पांडुरंगाचा अभिषेक झालेला आहे. 10 ते 12च्या या दरम्यान प्रस्थानचं कीर्तन होणार आहे आणि बरोबर 2 वाजता जगद्गुरू तुकाराम महाराजांचं प्रस्थान निघणार आहे. संपूर्ण देहू हा भक्तिरसाने दुमदुमलेला आहे. किती वारकरी आले असतील, काय वाटतं तुम्हाला? किती प्रस्थानासाठी तयार असतील? हो, ह्या प्रस्थानासाठी सर्व भाविकांना आतुरतेने होतात. पंढरीच्या वाटण्यासाठी सर्व संत मंडळी आपल्या आपल्या पालख्या घेऊन येतच असतात. सगळे वैयक्तिक जात असतात. पण नामदेवराव तिथं जवळ असताना सांगतात, अर्थ माझे पोटी दिवस रान पोटी प्राण धरून कंठ वाटे. मी प्राण धरून त्या पांडुरंगाची मी वाट बघते. आणि हा सोहळा कसा आहे तर आनंदाचा. एक जन्माचा सोहळा असतो आणि दुसरा साहेब लग्नाचा सोहळा असतो. पण या सोहळ्याला पारावार म्हणतात. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकरा पंढरीचा. हा आनंदाचा सोहळा. सर्वांना वारकरी आनंदमय आहेत आणि लाखो समाज या कार्यक्रम प्रस्थानासाठी हजर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार होते, पण काय त्यांच्याबद्दल काय नोटिफिकेशन आले? काही नाही. आता मुख्यमंत्री अर्थसंकल्पामुळं त्यांना येऊ शकणार नाही. ढगाळ वातावरण असल्यामुळं विमान हेलिकॉप्टर उतरायला थोडी अडचण असल्यामुळं ते म्हटले की मध्ये मी स्वतः भेट देऊन जाईल. कॅमेरामॅन निखिल करंदीकर सोबत मी सागर शिंदे, देहू.